नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। आषाढ चालू आहे, घरोघरी आषाढ तळणं चालू आहे। त्यातलाच एक आषाढ तळणीतला आपण एक पदार्थ करणार आहे तिखट पुऱ्या। आषाढ स्पेशल मी काल खुशखुशीत कापण्यांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघितला नसेल तो पण नक्की बघा। आणि आज आपण करणार आहे तिखट पुऱ्या। बघा, त्यासाठी मी घेतलं इथे गव्हाचं पीठ। इथे तुम्ही गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स घेऊ शकता, पण मी इथे पूर्ण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या। आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला टाकायचं बेसन पीठ। आता आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं हिंग, अगदी थोडासा हिंग मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे बघा। त्यानंतर मी हे मिरची आणि लसणचं वाटण करून घेतलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या पुऱ्यांची खूप छान चव वाढते। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची त्यामध्ये धने पावडर। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची याच्यामध्ये जिरे पावडर। धने जिरे पावडर तुम्ही एकत्र केलेली असेल तशी टाकली तरी चालते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची हळद पावडर। त्यानंतर लाल तिखट। मिरच्या जरी टाकलेल्या असल्या तरी मी 3 ते 4च मिरच्या घेतल्या होत्या, त्यामुळे लाल तिखट पण टाकून घ्यायचे। आणि हे तीळ टाकून घ्यायचे, तिळामुळे हे पुऱ्या खूप छान लागतात। तीळ टाकून घेतलेत मी आता त्याच्यामध्ये। आता ह्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे तेल। अगदी थोडंसं तेल मी टाकून घेतले। मी तेल गरम करून नाही घेतलेलं आहे, तसं थंडच तेल टाकून घेणार आहे। आणि आता हे तेल आपण सगळ्या पिठाला चोळून घेऊ। कापण्यांचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, नसेल बघितला लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे, नक्की बघा। आता आपल्या पुऱ्यांची चव अजून वाढवण्यासाठी त्यामध्ये मी टाकून घेणार आहे कसुरी मेथी। छान हातावर चोळून त्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेतली बघा। आणि पुऱ्या पचायला सोप्या जाव्यात त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ओवा। ओवा घेतलाय मी, हा पण आपल्याला हातावर चोळून छान टाकून घ्यायचा आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण। आणि थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पुऱ्यांसाठी जसं घट्ट पीठ आपण मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खरंच खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपले 900 सबस्क्रायबर पूर्ण झालेले, लवकरच आपल्याला 1000 करायचे आहेत, त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हे पीठ छान भिजवून झालं आहे। छान अशी कणिक भिजवून झालेली बघा आपली। आता आपल्याला ह्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। ह्या भिजवलेल्या कणकेला आपण आता सगळीकडे तेलाचा हात लावून घेऊ। छान सगळीकडून त्याला तेल लावून घ्यायचं आहे। कणिक आपल्याला अगदीच आपण चपातीसाठी भिजवतो अशी मऊ पण नाही करून घ्यायची, पुऱ्यांना लागते तशी घट्टच आपल्याला ठेवायची। आता हे पीठ आपण 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून देऊ, जेणेकरून ते पीठ छान मुरेल। 5 ते 7 मिनिटांनंतर बघा आपलं पीठ छान भिजलंय। आपण त्याला परत एकदा छान असं मऊ करून घेऊ। आता आपल्याला ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, पुऱ्या करून घ्यायच्या आपल्याला। त्यासाठी आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी एक गोळा घेतलाय, त्याला थोडं तेल लावून घेतलंय। पिठाचा वापर न करता आपल्याला ही पोळी तशीच लाटून घ्यायची आता। अगदी सहज ही पोळी लाटल्या जाते। आणि आता वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने आपण ह्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेणार आहे। असं करायचं नसेल तर तुम्ही एक छोटे छोटे गोळे करून तशाही पुऱ्या करू शकतात। बघा, ह्या एका वेळेस आपल्या 4 पुऱ्या तयार झाल्यात। बघा, आपल्या पुऱ्या झाल्या आहेत। आता हे जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि परत जेव्हा दुसरी पोळी लाटू त्यामध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे। बघा, किती छान पुऱ्या आपल्या झाल्या आहेत तयार। तर माझी मुलगी पण इथे पुऱ्या करताना मध्ये मध्ये करत होती, तिने पण ही पुरी लाटली बघा। आपण स्वयंपाकघरात काही करत असताना मुलांची लुडबुड आपल्या आजूबाजूला चालूच असते। बघा, तिने पण एक छान पुरी लाटून घेतली आहे। तिला स्वयंपाकामध्ये मध्ये मध्ये करण्याची खूपच आवड आहे। आपण काही करत असलो की तिला प्रत्येक याच्यात मला करू दे सगळं तिला करून बघायचं असतं। सगळ्याच गोष्टींची खूपच हौस आहे तिला।
किती आनंद झाला आहे बघा तिला, आणि किती छान पुरी झाली बघा तिची पण. आता ह्याच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी करून घेणार आहे. बघा सगळ्या पुऱ्या करून झाल्या आहेत. आता आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या पुऱ्या 7 ते 8 दिवस सहज टिकतात, काही होत नाही या पुऱ्यांना. प्रवासाला जाताना आपण अशा ह्या पुऱ्या सोबत करून घेऊन जाऊ शकतो. इकडे कढईमध्ये तेल ठेवलं आहे बघा तापायला. तेल तापलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायचे आहे. कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच पुऱ्या आपल्याला टाकून घ्यायचे आहे. मी 4 पुऱ्या करून घेतल्या त्याच्यामध्ये. आता दोन्ही साईडने आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या. बघा किती छान फुलायला लागल्या आहेत पुऱ्या. आता दोन्ही साईडने आपण ह्या छान तळून घेऊ. तळून झाली आपली पुरी, काढून घ्यायच्यात आता ह्या. आणि ह्याच प्रकारे सगळ्या बाकीच्या पण पुऱ्या तळून घेणार आहे मी आता. ह्या चॅनलवर आज जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा. बघा आपल्या किती छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. व्हिडिओ बघत इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.